welcome to this session of the poem that is 1.1 Walk a Little Slower. In this poem, yesterday we have read this poem only, but now we are going to read stanza one by one and then explain the stanza according to their meaning. I will give you the deep meaning also. आपण कालच्या दिवशी ही जी कविता आहे ही मराठीमध्ये बघणार आहोत, परंतु काल आपण फक्त ती इंग्लिशमध्ये नुसती वाचली, पण त्याचा अर्थ त्याच्यामध्ये जे असलेलं अर्थपूर्ण जे काही त्यांनी सांगितलेलं आहे किंवा जे फ्रेजेस त्यांनी वापरलेले आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्यामध्ये लिटररी मिनिंग असा घ्यायचा नाही आहे की वॉक अ लिटिल स्लोअर म्हणजे हळूहळू चाला. वडिलांना तो मुलगा म्हणतोय की हळूहळू चाला, तर हळूहळू चाला याचा अर्थ नेमकं काय आहे तर हे आपण आता कवितेच्या प्रत्येक स्टांजामधनं बघणार आहोत. सो लेट्स बिगिन अवर पोएम दॅट इज वॉक अ लिटिल स्लोअर. सो फर्स्ट स्टांजा. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am falling in your footsteps and I don't want to fall. Now here, the child in this poem, he wants to understand exact actions of his father. म्हणजे तो आपल्या वडिलांचं नेमक्या आपले वडील काय कृती करतात ते याच्याकडे ते समजून घेण्याचा त्याचा कल आहे. तो असं म्हणतो आहे, आय एम फॉलोइंग युअर फुटस्टेप्स. फुटस्टेप्स म्हणजे पावलांवर पाऊल टाकणे ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, पण इथे त्याचा अर्थ कसा घ्यायचा आहे बघा. द चाइल्ड वॉन्ट्स टू द एक्झॅक्ट ॲक्शन्स ऑफ हिज फादर बेटर. वाय? बिकॉज चाइल्ड वॉन्ट्स टू फॉलो the footsteps of his father. Means he wants to follow the same way of the life his father is living. त्याचे वडील जसं वागतात आहेत, जसं चालतात आहेत, जसं राहतात आहेत, जसं त्यांचं एक जीवनशैली आहे, ती जीवनशैली त्यांचा मुलगा समजवून घेऊ पाहतो आहे आणि तशा पद्धतीने त्याला पुढे त्याच्या वडिलांचं मार्गदर्शन त्याला हवं आहे. आणि म्हणून तो म्हणतोय की अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. मीन्स इट इज द चाइल्ड डझंट वॉन्ट टू बी फेल्युअर इन हिज लाईफ. फॉल म्हणजे लिटरली पडणं असं नाही होत. त्याला पडायचं नाही आहे. त्याला पडायचं नाही म्हणजे नेमकं काय, तर त्याला त्याच्या जीवनामध्ये अपयशी व्हायचं नाही आहे. म्हणून आपल्या वडिलांचं जे काही कृती आहे ती तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि समजून घेण्यामध्ये तो एक आणखीन महत्त्वाची गोष्ट तो आपल्याला असं म्हणतो आहे की वडिलांची जी जीवनशैली आहे ती जीवनशैली समजून घेताना चांगल्या पद्धतीने ते कशा पद्धतीने माझी वडील ते आत्मसात करतात त्याच पद्धतीने मलाही माझ्या वडिलांसारखंच जीवन आत्मसात करायचं आहे, जेणेकरून मी माझ्या जीवनामध्ये अपयशी होणार नाही. असा हा पहिल्या स्टांजाचा अर्थ आहे. त्याचा अर्थ त्याच्यामधला जो मुलगा आहे तो आपल्या वडिलांना रोल मॉडेल समजतो आहे. ही थिंक्स दॅट हिज फादर इज अ रोल मॉडेल अँड ही वॉन्ट्स टू फॉलो हिज ॲक्शन्स बेटर. ही वॉन्ट्स टू अंडरस्टँड हिज ॲक्शन्स बेटर. म्हणजे आपल्या वडिलांचं चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करायला हव्यात असं या मुलाला वाटतं. दुसरा स्टांजा. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. Now here, the child at that time he finds it difficult to understand the actions of his father, because his father are doing some actions very hurriedly, very speedily. So he doesn't understand what exactly happened. So the child wants his father become a slow or the don't go so fast. Means his father or child wants his father to be a more considerate to his needs, and the further he adds, he says
the little child says his father that walk a little slower, daddy, for you are leading me. Is here the important, it is a very important for the child, that because the father is leading as a role model of the child. So that's why here the poet or the child in this poem really very much considerate about his needs. What he actually wants? He wants that his father considerate about his needs, because already he said that his father is a role model of his life, and that's why the fast actions of his father he doesn't understand, and that's why he said that, father, you don't go very fast, your steps are very fast, means your actions are very fast, or I don't understand what actually you are doing. And that's why here he also wants to consider it about his action. म्हणजे इथे लहान मुलगा जो आहे तो आपल्या वडिलांना म्हणतो आहे की तुम्ही जरा तुमच्या ज्या काही हालचाली आहेत किंवा ज्या काही तुमची जी चाल आहे ती जरा थोडी घाई होते आहे, जी मला समजत नाही. म्हणजे थोडक्यात काही काही गोष्टी असतात मोठ्या लोकांच्या ज्या आपल्याला पटकन समजत नाही आणि आपण त्यांना विचारतो की नेमकं काय आहे. तर घाईघाईने किंवा त्यांच्या गतीने केलेल्या ॲक्शन्स त्या लहान मुलाला समजत नाही, आणि म्हणून तो त्याच्या वडिलांना म्हणतो आहे की मला तुमच्या ॲक्शन्स समजण्यासाठी खूप घाई होते आहे, तेव्हा तुम्ही हळू चाला, जेणेकरून तुम्ही माझे काय आहात, रोल मॉडेल आहात, तुम्ही लीडर आहात, यू आर लीडिंग मी, म्हणजे तुम्ही माझं मार्गदर्शक आहात. तेव्हा तुमच्या ॲक्शन्स जर मला समजल्या नाही तर पुढे जाऊन मी सुद्धा माझ्या मुलाला ते नीट समजवू शकणार नाही. असं म्हणून तो सांगतो आहे की तुम्ही माझे काय आहात, लीडिंग रोल आहात, म्हणजे मार्गदर्शक आहात. हा झाला दुसरा स्टांजा. आता तिसरा स्टांजा. समडे व्हेन आय एम ग्रोन अप. पुढे तो म्हणतोच आहे मुलगा की एक दिवशी मी पण काय होणार आहे, मोठा होणार आहे. Someday when I am all grown up, you are what I want to be. You are what I want to be. म्हणजे the child adds that when it is grown up and he wants to be exactly like his father. And in future, the child also will have a little child, means he will become a father in the future, and his child will have the footsteps of its father. So he also follow the footsteps of his father. So exactly what today I understand, and then I can follow your footsteps, then also my child, म्हणजे माझा मुलगा, also my child will have followed my footsteps. असं म्हणतो आहे तो. So who will want to follow me? Then I will have a little child who will want to follow me. म्हणजे मला सुद्धा पुढे मुलगा होईल आणि तो मुलगा मला काय करेल, माझं अनुकरण करेल. तर माझं अनुकरण करण्यासाठी आज मी तुमचं अनुकरण योग्य रीतीने समजून घेतलं तर माझ्या मुलाला माझं अनुकरण करता येणार आहे चांगल्या पद्धतीने, चांगल्या रीतीने. आणि म्हणून तो त्याच्या वडिलांना सारखं सांगतो आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राहाल किंवा ज्या पद्धतीने तुम्ही मला मार्गदर्शन कराल त्या पद्धतीच्या मार्गदर्शनाने मी सुद्धा माझ्या मुलाचं मार्गदर्शन करणार आहे. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने चाला किंवा अशा पद्धतीने मला जीवन समजवा जेणेकरून ते मला इझिली समजेल. आता चौथा स्टांजा आहे बघा. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट and know what I was true, so walk a little slower, daddy, for I must follow you. पुन्हा चौथ्या ह्याच्यामध्ये तो तेच म्हणतो आहे की it is a very simple meaning of that. It wants to lead in its future child, just like as the way his father leads it now. So it is very important for the child that it makes sure that it leads in the future child in the same way true, or the same true way
for the present, in the present, at the present, child must know, or the understand its father's action better. म्हणजे आजच्या घडीला जस्ट राईट, म्हणजे आजच्या घडीला त्या मुलाला जे तिचे वडील मार्गदर्शन करतात ते त्याला नीटच समजलं पाहिजे. ते जर त्याला तर तो मुलगा आपल्या वडिलांच्या प्रत्येक गोष्टी किंवा हालचाली तो स्वतः अंगीकृत करणार आहे, जेणेकरून पुढे जाऊन तोही जेव्हा वडील बनेल किंवा जेव्हा त्याला तो वडील असेल तेव्हा त्याच्या मुलाला सुद्धा त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने सांगता आलं पाहिजे किंवा त्याच्याही मुलाला त्याच्या ॲक्शन्स बेटरपणे चांगल्या पद्धतीने समजवता आल्या पाहिजे. म्हणून जे आज मला समजणार आहे तेच उद्या माझ्या मुलालाही कळलं पाहिजे, असं त्याच्या बोलण्यातून किंवा त्याच्या म्हणण्यातून आपल्याला दिसतं आहे. अशा पद्धतीने हा जो मुलगा आहे या कवितेमधला तो आपल्या वडिलांना रिक्वेस्ट करतो आहे. सो इट इज अ व्हेरी simple poem, and central idea is very clearly here in a 2 or 3 lines we can extend or explain that child in this poem requests his father to walk little slower, because the poet implies that the child wants to understand his father's actions better. So the child would like to act the same way, but he wants the father to be more understanding towards the child's need. It is very important. So that those are the lines in the poem. That is, your steps are fast, or steps are hard to see, or lead just right. I would want to lead just right, and it was no. I know that I was true. These lines are considerate the more meaning what actually the poet or the child in this poem wants to or the request his father about his feelings, about his needs, to understand about his needs, his feelings, his expressions. And that's why here the central idea of this poem is in a 3 to 4 lines you have to write. म्हणजे आपल्याला या कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे किंवा मध्यवर्ती जो विचार मांडलेला आहे कवीने, तो आपल्याला 3 ते 4 ओळीमध्ये सहज लिहिता येईल, इतका सोपा आहे. आता या कवितेमध्ये एक आपल्याला महत्त्वाचा असा प्रश्न आहे, तो म्हणजे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. मी इथे लिहिलेलं आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे मागच्या वर्षीपासून जेव्हा 80 मार्काची प्रश्नपत्रिका झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा प्रश्न पडणारच आहे आणि तो 5 मार्कांचा असणार आहे. मग ते 5 मार्क कशा पद्धतीने डिव्हाइड होतात त्या कवितेमध्ये, तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला कदाचित गृहपाठ म्हणून मी नंतर सांगणार आहे, तेव्हा तुम्ही आज वर्गपाठाच्या वहीमध्ये हे नमूद करून घ्या की आपल्याला ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम मध्ये कोणते 5 पॉईंट आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत आणि त्याच्यावरनं आपल्याला त्याचं सगळं व्यवस्थित उत्तरं आणि त्याला किती मार्क दिलेले असतात किंवा ते अलाव केलेले असतात त्या मार्कांनुसार आपल्याला ते लिहायचे असतात. तर बघा, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएममध्ये हे 5 पॉईंट आपल्याला लिहायचे असतात. द टायटल, त्या कवितेचं टायटल लिहायचं आहे. तर टायटल म्हटलं की हे टायटल येणार, वॉक अ लिटिल स्लोअर, हे ते टायटल आहे. पोएट, आता पोएटचं नाव खाली दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे अननोन, द पोएट इज अननोन असं आपल्याला इथे लिहावं लागेल. राईम स्कीम, आता याच्यामध्ये जर राईम स्कीम मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बघा, तुम्ही जेव्हा तुमची कविता वाचाल तेव्हा त्या कवितेमध्ये बघा, वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. आता आपण प्रत्येक स्टांजा 4-4 ओळींचा एक स्टांजा आहे. डॅडी स्मॉल फुटस्टेप्स फॉल असं आहे. तर स्मॉल आणि फॉल हेच फक्त राईम होतात, बाकीचे राईम होत नाहीत, बरोबर. त्याच्यामुळे डॅडीला आपण ए असं द्यायचं, स्मॉलला आपण बी द्यायचं, फुटस्टेप्सला आपण सी द्यायचं आणि फॉलला आपण पुन्हा बी द्यायचं, कारण स्मॉलप्रमाणे ते राईम आलेलं आहे, यमक साधलेलं आहे. म्हणून स्मॉलला जे लेटर आपण दिलेलं आहे ना तेच लेटर आपण कोणाला द्यायचं आहे, फॉलला द्यायचं आहे. म्हणजे मग आपली रायमिंग स्कीम काय येईल,
ABCB असं येईल, बरोबर. ABCB. आता ABCB का बरं, तर मी मुद्दाम पुन्हा तुम्हाला इथे एकदा लिहून जाते की शेवटचे जे अक्षर आहे सगळे, डॅडी, स्मॉल, फुटस्टेप्स आणि फॉल, ही 4 अक्षरं पहिल्या स्टांजाची आहेत बघा. तर आपण काय केलं, डॅडीला आपण A दिलं, स्मॉलला आपण B दिलं, फुटस्टेप्सला आपण C दिलं, कारण हे कोणतेच शब्द एकमेकांना यमक करत नाहीत म्हणून मग आपण ABC. पण फॉल मात्र स्मॉलला काय करतो आहे, यमक जुळतोय त्याचं, म्हणून आपण हा जो दिलेला लेटर आहे तो पुन्हा आपण इथे देणार. आणि मग असं प्रत्येक स्टांजाचं आहे बघा. उदाहरणार्थ फास्ट सी डॅडी मी, सी मी हे सारखे सारखे आलेत, पुन्हा ABCB असंच येणार. म्हणजे आपण प्रत्येक स्टांजामध्ये जर गेलात तर आपल्या या कवितेची रायमिंग स्कीम काय येणार आहे, तर ABCB ही आपल्या पूर्ण कवितेची रायमिंग स्कीम. जर काही वेगळं असतं तर आपल्याला लिहावं लागलं असतं की 3rd स्टांजामध्ये रायमिंग स्कीम ही आहे किंवा 4th स्टांजामध्ये रायमिंग स्कीम ही आहे, परंतु इथे तसं काहीच नाही. इथे 4ही कडव्यांची रायमिंग स्कीम सारखीच आहे, बरोबर. मग आता फिगर ऑफ स्पीच. आता ह्या कवितेमध्ये कोणते कोणते फिगर्स ऑफ स्पीच त्यांनी वापरलेले आहेत किंवा कोणते आहेत, तर ॲलिटरेशन आणि मेटॅफर ही 2 अलंकार, ज्याला म्हणतो की अलंकारिक भाषा त्यांनी वापरलेली. तर अलंकारिक भाषेमधले ते अलंकार कोणते आहेत, तर ॲलिटरेशन आणि मेटॅफर हे पण आहे. आता हे जे आपण अलंकार आहे त्या अलंकारासाठी आपण एक वेगळा पिरियड घेऊ, कारण अलंकार तुम्हाला इतक्या छोट्या पिरियडमध्ये मला समजून सांगता येणार नाही. त्याचे अनेक अलंकार आहेत इंग्लिशमध्ये जे कवितांमध्ये वापरले जातात. तर एकदा कवितांच्या अगोदर तुम्हाला थोडासा एक अलंकाराचा आम्ही एक भाग तुम्हाला शिकवू, त्याच्यामध्ये अलंकार आणि त्याच्यामधल्या मिनिंग्स कसे आहेत ते आपण ओळखायला शिकवू. परंतु आता सध्यापुरती मात्र या कवितेमध्ये आपण ॲलिटरेशन आणि मेटॅफर हे 2 फिगर्स ऑफ स्पीच या कवितेमध्ये आहे. त्याच्यामुळे इथे 2 अलंकारांची नावं येतील. आणि सगळ्यात खालचं सेंट्रल आयडिया ऑर थीम, याला मात्र तुम्हाला 2 मार्क असतात, कारण हे 3 ते 4 ओळीमध्ये तुम्हाला लिहायचं असतं. आता या कवितेची सेंट्रल आयडिया मी तुम्हाला मघाशी सांगितली आणि अगदी सुरुवातीला पण सांगितलं की याच्यामधला जो मुलगा आहे हे आपल्याला सगळं इंग्लिशमध्ये लिहावं लागणार आहे. याला कसे मार्क आहेत माहिती आहे, टायटलला तुम्हाला अर्धा मार्क आहे, पोएटला तुम्ही जे लिहाल त्याला अर्धा मार्क आहे, रायमिंग स्कीमला तुम्हाला 1 मार्क आहे, फिगर्स ऑफ स्पीचला तुम्हाला 1 मार्क आहे आणि याला तुम्हाला 2 मार्क आहे. असा हा संपूर्ण 5 मार्कांचा हा प्रश्न तुमचा इथे तुम्हाला कव्हर करायचा आहे. तर सेंट्रल आयडिया लिहिताना आपल्याला निदान 2 ते 3 ओळीमध्ये कवितेत नेमकं मध्यवर्ती कल्पना काय आहे ती आपल्याला 2 ते 3 ओळीमध्ये सांगेल. मग मी तुम्हाला मघाशी पण सांगितलं की कवितेच्या ओळीमध्ये काय आहे, द चाइल्ड वॉन्ट्स टू फॉलो हिज फादर ऑर द फुटस्टेप्स ऑफ हिज फादर, मीन्स ही वॉन्ट्स टू ॲक्शन्स द बेटर वे in his life because he doesn't want to failure in his life. So the child at the times very difficult to understand, sometimes very difficult to understand his father's action. That's why he requests his father to walk a little slower, means the father, your action should be better, understand for me, and for that it is a very important for me, that child here, to consider, father should consider the child's needs or feelings or the expressions in his life. So he just in the 2 or 3 lines you can write these types of the central idea in this central idea or the theme. This is the theme of the poem. So you can easily write, तुम्ही सहजपणे हे लिहू शकता. आणि जर तुम्हाला लिहिता येत नसेल किंवा तुम्हाला जर हा भाग समजला नसेल तसं तुम्ही मला पुन्हा सांगा, कारण बऱ्याच मुलांनी मला त्यांच्या व्हॉट्सॲप नंबरने मला त्यांनी कन्व्हे केलेलं आहे की आम्हाला हा भाग कळला नाही मॅडम, तर तुम्ही पुन्हा सांगाल का, त्या शिक्षकांना सांगाल का. तर मी ते सांगितलेलं आहे आणि मी त्यांचा ते प्रॉब्लेम व्हॉट्सअपवर सॉल्व्ह केला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हालाही जर काही कळलं नसेल या कवितेमधलं
तर ते नक्की करा. आणि त्याच्या खालचा जो वर्कशॉप आहे, इंग्लिश वर्कशॉप, तो आपल्याला मात्र जरूर सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डिफिकल्टी झाल्या तर त्याही नक्की विचारा, त्या मी तुम्हाला नंतर सांगणार आहे.